चला गोव्याला बाय बाय करून चाललोय मुंबईला. मुंबईला जाताना रस्त्यात आपण गणपतीपुळेचं पण दर्शन घेऊ. तुम्हाला दाखवू आम्ही गणपतीपुळे. सकाळी आम्ही ड्रायव्हिंग करू. सकाळी तरी रस्त्याला गर्दी मग असते. नंतर आम्ही पण लवकरच निघण्याचा प्रयत्न करणार आहे. पण काय आज दर्शन झालं पाहिजे. आज मंगळवार आहे. आज गणपती बाप्पाचं दर्शन झालं तर उद्या सकाळी लवकर निघायला बरं पडेल. राजापूर पासून पुढे साधारण लांजापर्यंत रस्ता बरा आहे. लांजापासून म्हणजे लांजा यायच्या थोडासा अगोदर. नंतर मग ही दळीदरपणा सुरू होतो. काय आहे धुळीमुळे ना काही कळत नाही. रस्त्यावर किमान मार्क तरी करा तुम्ही. मार्क तर ठेवा. रस्त्याचं काम करताय ठीक आहे, परंतु थोडे पट्टे किंवा हे असे जर असतील तर आपल्याला कळत द्यावा इकडे रस्ता इथे रस्ता कट आहे. डायव्हर्सनचा जो बोर्ड असेल तर थोडा अगोदर लावून ठेवला की इकडून डायव्हर्सन आहे म्हणून, तर सर्व ड्रायव्हरला कळतं की जरा पुढे डायव्हर्सन आहे म्हणून. काही ठिकाणी डायव्हर्सनचे बोर्डच नाही. काय नाही डायव्हर्सन. रस्ता संपल्यावर बघा इकडून बाजूने रस्ता आहे का जायला. शेम इंडियन इकडे आता बघितलं तुम्ही कशी परिस्थिती होती. प्रवीण सांगता खालून घेऊ का, कारण का खालून असा रस्ता दिसत होता पण तो रस्ता खालून नव्हता. वरून माती टाकून वर चढून जायचं होतं. हां तर काय म्हणत तुम्ही. हां नागरिक सुद्धा ना यासाठी एकदम म्हणजे काहीच नाही ना. म्हणजे त्यांचा 5 वर्षांनी त्यांना एक अधिकार मिळतो. त्यांना 5 वर्षांनी एक अधिकार मिळतो नागरिकत्वाचा. बऱ्याच वेळेला मतदार यादीत नाव नसतं. एक तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्हाला सर्व प्रकारचा टॅक्स तुमचा येतो. असं होते का टॅक्स म्हणून तुमचं नाव गेलंय? नाही, तो तुम्हाला भरायचाच आहे. मग मतदार यादीतून नाव भरलाय गेलाय आपल्याला कळलं की आपण काय करतो, नाही बाबा नाव चला घरी. विचार करा काही पर्सेंटेज लोक जर नाव का नाव नाही काय झालं, तुम्हाला काय बातमी मिळाली की तो माणूस गेला, कसं नाव काढलं जाते, कसं एवढी गाफील काय. म्हणजे जे कोणी याची नोंदणी करतात, मतदारांची नोंदणी करतात, हे करतात त्यांच्या अजून कुठेतरी चूक होत असेल आणि ते नाव गहाळ होत असेल. पण मला तर मी काय म्हणत होतो तुम्हाला, इथे याच्याकडे नारळाचं जर डिस्कस चाललं होतं पाठीमागे 7007 आहे. तर सांगायचं तात्पर्य हा, तर तुम्ही एखाद्या व्यक्ती म्हणजे कोणतरी चूक करतो नाही तुम्ही काय होतो. आज आमच्या देशामध्ये लोकशाही आहे. हां संसदीय लोकशाही आपण स्वीकारली 1950 म्हणजे 50 पासून. मग अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचा मतदानाचा अधिकार आपण कसा हिरावून देऊ शकतो. आहे काय दिसत नाहीये. पुढे गाडी चालली आहे. मग अशी आमची गाडी पुढे होती आणि बाकीच्या गाडी आमच्या गाडीचा मागोवा करत होते जेणेकरून रस्ता कळेल. आता रस्ता चांगला जरासा भेटला, तो गाडी पुढे गेली आणि ती आता चालली. आम्ही पण त्याच्या मागोमाग पण सांभाळून. कधी रस्ता कट होईल काय होईल का सांगता येत नाही. त्यापर्यंत चाललेलं आहे. पुढे आणखी खराब आहे कारण का काल आम्ही म्हणजे गुरुवारी रात्री येताना पण पाहिलं आणखी वाईट आहे ती परिस्थिती. आम्ही काय आज रात्री काय ड्रायव्हिंग करणार नाही. एवढा जो आमचा पट्टा आहे तेवढा काढायचा आहे. पुढे महालक्ष्मी चाललेली आहे. एका महालक्ष्मी मी 2 गुण्या नारळ टाकलेत. ते सकाळी भाऊ घेईल तिकडे तुझ्या पार्कला. त्यातलीच एक दुसरी महालक्ष्मी पुढे चालली आहे. आता मी ब्लॉग बनवतो ना, मागचे लोक आहेत ना माझे, ते सगळे त्याच्या माझ्या बोलणं एन्जॉय करतात. किती बोलतो, खरं बोलतो पण. आणि नंतर तुम्ही बोलता मोहन बोलतो. अरे पण मोहन का बोलतो, काहीतरी मोहन सांगत असतो तुम्हाला आणि जे वाटतं ते बोलतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला काय कोणता दबाव नाही ना, राजकीय ना सामाजिक कसलेच दबाव मी घेत नाही. हां जे वाटतं ते माणसाने बोलून टाकायचं. लोक त्यावर काय कमेंट करणं तो लोकांचा प्रश्न आहे. त्याने काय वाटतं ते कमेंट करायचं, वाचायची ती आपण. पण त्याच्यातून कधी आपण म्हणजे काळजी वाटून घ्यायची नाही किंवा दुःख किंवा संताप काही व्यक्त करायचं नाही. ती त्याची अक्कल ना, त्याच्या अक्कलेप्रमाणे तो बोलणार नाही. आपल्याला काय करायचं आहे. हां कुणीतरी जर त्याच्यामध्ये काही त्रुटी दाखवली तर त्याच्यावर विचार करायचा आणि ती त्रुटी जर वाटली आपल्याला तर ती आपण सुधारायची. पण बाकी जे फालतू काहीतरी कमेंट करतात ते करतात, आपण विचार करायचा. तू कमेंट करतो म्हणून मी लिहायचं सोडायचं असं नाही. कमेंट करणं त्याचा हक्क आहे आणि आपल्या गोष्टी एक्सपोज करणं आपल्याला एक मोठं माध्यम मिळालं नाही यूट्यूब म्हणून. आता तुम्ही कोण कोण बघतात त्या वैयक्तिक नावाने मी कधी ओळखत पण नसेल. जो कोणीतरी सर्च करतो यूट्यूबवर काहीतरी माझा काहीतरी व्हिडिओ दिसला तो बघतो, आवडला तर छान म्हणतो, नाही आवडला तर नाही बरोबर म्हणतो.
काही व्यक्त झालं असेल त्यावर तो कमेंट करतो, काय म्हणतो की असं आहे तसं आहे. आपण ऐकायचं, ते बघायचं. आपल्याला वाटलं हां रे हे बरोबर आहे तो म्हणतो ते, आपल्या सुधारणा करायची. आणि जर त्यांनी म्हटलेलं आपल्याला पटलं नाही, सोडून द्यायचं त्याला, तो त्याचा प्रश्न ना. ठीक आहे. मला अजूनही कळलं नाही की आता किती किलोमीटरवर आपला, मी जसं आता तुम्हाला मी काहीच दाखवत नाही, समोर ती फक्त एक ओमकार गाडी दाखवतोय. अरे ही महालक्ष्मी होती ती मागे गेली काय? अच्छा, ओमकार भेटली तर महालक्ष्मी. हा रस्ता झपकन निघून जातो खरं तर. आम्ही पूर्वी ज्या रस्त्याने यायचं ना, हे गेला आपला हातकंबा गेला की पाली लगेच यायची, किंवा पाली इथून स्लो आहे गेला की लगेच हातकंबा यायचा. गाडी स्लो आहे ना, आता बघा गाडी जागी तुम्हाला हे दाखवतो किती वर आहे गाडी. 20च्या स्पीडला गाडी चालली आहे. काय करणार. ठीक आहे, होईल लवकरात लवकर. आपण काय होप ठेवायचे, आशा ठेवायच्या. कुठेतरी मी एक वाचली कविता, तेव्हा याही देशात पाऊस पडतो. तसं आहे, होईल, आपलं पण चांगलं होईल. लोक सुधारतील, चांगल्या लोकांना निवडून देतील, धर्माच्या नावावर निवडणुका होणार नाहीत, विकासाच्या नावावर होतील, तेव्हा चांगलं होईल. अपेक्षा करायला काय हरकत आहे ना. शेवटी काय माणसाच्या काय म्हणतात ते शरीराच्या वरच्यावर जे डोकं भरलं आहे आणि त्या डोक्यामध्ये जो मेंदू आहे तेच तर माणसाचं काय म्हणतो आपण ते ॲडव्हान्टेज आहे त्याचा, जो प्लस पॉईंट आहे. आपण मेंदूमुळेच आज आपण एवढ्या इतर प्राण्यांपेक्षा विकसित आहोत. आपल्या सुखसोयीच्या एवढ्या सुविधा आपण यंत्रतंत्र त्यांनी बनवलेले आहेत. अरे बापरे, हातातून पडत होता काय गोड आहे. पण काय असं माहिती ना, ऐका वगैरे म्हण आहे बघा, दुसऱ्याची बायको माणसाला सुंदर दिसते. कसं आहे, चिकूचं झालंय आपले चिकू, पण त्याला महत्व नाही राहिलं. ठीक आहे. प्रवीणला जरा म्हणजे इरसाल अशा प्रकारचे जोक करायच्या मूड आला. दुसऱ्याचे चिकू चांगले वाटतात. दुसऱ्याचे नाही, आपलेच चिकवायचे, हक्काचे आहेत, राबलोय, आपला घाम आहे त्याच्यात. हा हे काय आता ते चिकून आठवत, ते झाड मी नाही लावलं. जेव्हा मी तो प्लॉट विकत घेतला ना त्याच वेळेला ते झाड तिकडे होतं अगोदर, पण त्यानंतर जे काही शेणखत म्हणा, लेंडीखत म्हणा, अशा प्रकारचा किंवा तिथला जे काकून आम्ही त्याला हे केलेलं आहे ते मात्र मी खूप केलं आहे. आणि छान झाड पण आपल्याला फळ देते. फक्त त्याच्यापासून फायदा होत नाही आहे, म्हणजे खाणारे फारसे खात नाही आमच्या घरातले, आणि त्याचा काही व्यवसाय पण आपण करत नाही. बघू आता काय, रिटायरमेंट झाली आहे माझी, थोडंसं राजकीय विषय आहेत, ते संपल्याच्या नंतर मी येणार तिथं फ्रेंडचा हे देतो तुम्हाला. हातकंबा आता क्रॉस केला, लेफ्ट मारून निवडी फाट्यावरून जायचंय. त्यातून फाटा कळला पाहिजे. खरं पूर्वी काय असं गणपतीपुळ्याचा जो फाटा आहे ना, तो तिथला एरिया जो आहे तो गजबजलेला असायचा. आता तसं गजबजणं कमी आहे. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन पण आहे. प्रवीणचं म्हणणं आहे की हातकंब्यावरून जर 30-35 किलोमीटर गणपतीपुळे आहे तर इकडून 10-12 किलोमीटर असलं पाहिजे. पण माझं कसं म्हणणं होतं की जर हा रस्ता असा सरळ पॅरल जातो, तुम्ही कुठेही गेला तरी अंतर सेम राहील. तो रस्ता जर गणपतीपुळ्याकडे जवळ जात असता तर तसं. पण ठीक आहे, ते तो खूप वेळ आला आहे त्यामुळे त्याला जास्त माहिती असणार. इथे जर असं उजेड वगैरे दिसतोय, पुढे चढायला वगैरे आहे का बघा. लेफ्ट साईडने जायचा रस्ता असणार गणपतीपुळ्याला, काय दिसत नाही आता याच्यात. हॉटेल एकदंत काजूगर. आता आपल्याला हे मिळालं तो नाही का, तो का टाकू काय आणि शेवटी निवडी फाट्याकडून टर्न मारला आणि आम्ही गणपतीपुळ्याकडे निघालो. निघतो का नाही, जातो की नाही याबद्दल सर शासन करतात. कारण का स्टेअरिंग त्याच्या प्रवीणच्या हातामध्ये आहे, नियंत्रण माझ्याकडे आहे. पाठी बिचारे गोरगरीब बसलेले आहेत, कुठे नेतील तिकडे नेतील असं त्यांचं एक म्हणणं आहे. आता त्यांच्या हाय असं झालंय की बाबा एकदाचे
लागले गणपतीपुळ्याच्या रस्त्याला तर लागलेले आहेत. हा रस्त्याला बरोबर त्यांनी लाईट हे वगैरे दिले. रस्ता हे आहे एकल मार्ग आहे, पण लाईट असल्यामुळे आणि रस्त्याचा दोन्ही बाजूला रेडियम पट्टी आणि पट्टा टाकल्यामुळे आपल्याला गाडी कुठून चालवायची ते बरोबर कळते. हां, आणि एक सांगायचं राहिलं, 31 किलोमीटर आहे. मी बोललो होतो ना की 30च्या काय ते बजेटमध्ये लक्षात नाही. ॲक्च्युली मी कन्फर्म होतो 34-35ला, पण माझं स्वभावामध्ये असं की नाही, मी कोणतीही गोष्ट ठामपणे त्यांना कोणाला म्हणजे हे करत नाही. आपल्याला माहिती असतं, आपण ठेवायचं बरोबर. कारण काय होतं की समोरचा माणूस जो असतो तो जेव्हा खूप ठाम असतो तेव्हा आपण त्याला दुरुस्त करत मी भानगड करतो. हा ठाम नसेल तर दुरुस्त करतो. मला त्यालाच कसं तरी वाटतंय. त्यामुळे आता तो त्या चेहरा बघायचा तर बघून घ्या जरा कसं काही दिसत नाही अंधारामध्ये. ठीक आहे, चालेल, रस्ता चांगला आहे, चांगला प्रवास होईल. पण आता 30-31 किलोमीटरचं असल्या कारणाने सकाळचं निघायचं पण प्लॅनिंग करावं लागेल. आता आज रात्री निघालो आहे आम्ही तिकडून संध्याकाळी, तर मग त्याचा काही हे इफेक्ट. आणि 30 किलोमीटर म्हणजे अंतर जवळजवळ तासभराचं होऊ शकते. पाऊण तास दाखवतोय मॅपवर, होऊ शकते. शिवाय काय, हा रस्ता गाव रस्ता आहे, त्यामुळे त्यात रिक्षा आहेत, हे आहे ते आहे. आपल्याला सुद्धा स्पीड एक लिमिटमध्येच ठेवावी लागते. आणि स्पीड परत एकदा तुम्हाला दाखवतो, 50च्या खालीच स्पीड आहे आमची. तर आम्ही सोयीस्करपणे जातो. आनंद घ्यायचा आहे, तर ते काही करायची नाही. आता जेवढा वेळ झाला तो झाला, आता त्याच्यावर आणखी आपण काय करू शकत नाही ना. तो उगा धोका त्रास कसा करून घ्यायचा. झालं मोठा आहे व्हिडिओ, जरा मोठा होऊ नये म्हणून भाग तेवढा थोडा करूनच मी शूट करतोय. आता आम्ही काय करणार आहे, डायरेक्ट ह्याच्या मंदिराकडे जाणार, देवदर्शन करणार, आणि जर मिळालं करायला तर, आणि मग आम्ही लॉजचं बघणार की कुठे मिळते आपल्याला काय. आता झालंय कसं की आता रात्री आम्हाला समजा 10 वाजता आम्ही लॉज घेणार, आणि 10 वाजता लॉज घेऊन सकाळी आम्हाला लॉज खाली करायचं. म्हणजे त्याचं भाडं जरा जास्त उगाच दिल्यासारखं होते. पण पर्याय नाही. आता आपण जायचं म्हटलं, आता परत समजा आम्ही 10-10:30ला ते केलं आणि त्याच्यानंतर निघायचं म्हटलं तर तो रात्री आणि प्रवास रात्रीचा करू नये. का गेलं आम्ही आलो त्यावेळेला पण माझं हेच म्हणणं होतं की कुठेतरी हॉल्ट करावं, पण हॉल्ट करायचा प्रयत्न करत होता, आम्हाला जागाच मिळाली नाही आणि लेट पण खूप झालं होतं. जागा मिळाली नाही त्याचं दुसरं कारण आमचं पण होतं, आम्ही जवळजवळ 12च्या नंतर शोधायला घेतलं हे करून, कारण आम्हाला जास्त असं पुढेपर्यंत जायचं होतं ना म्हणून. आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आणि हॉरेबल प्रवास आम्हाला करावा लागला रात्रीच्या प्रवासामध्ये. तर हे आज आम्ही तसं नाही करणार आहोत. तर आज आमचं ना काय व्हायला पाहिजे, आज दर्शन आपलं व्हायला पाहिजे. आता देवाच्या कृपेने वार पण मंगळवार आहे, आज जर दर्शन झालं तर उद्या आम्हाला फ्री आहे. पटकन आपली तयारी केली की गाडी काढली. फक्त हे 30 किलोमीटरचं अधिकचं अंतर पडणार. पण 30 नी 30, 60 नी 2, 62 किलोमीटरमध्ये आपल्याला गणरायाचं दर्शन होणार आहे, तो योग आपला येणार आहे. ही पण एक चांगली गोष्ट आहे, जमेची बाजू आहे ती. ठीक आहे, व्हिडिओ जरा लांब म्हणून जरा शॉर्ट करतो, बंद करतो इथे. देवळाजवळ आल्यावर मी पुन्हा शूट करतो. रात्री मग आम्ही ह्याला पोचलो ना गणपतीपुळ्याला, तर गणपतीचं मंदिर बंद झालं होतं. आम्हाला मंगळवारी दर्शन घ्यायचं होतं पण नाही जमलं. काय शेवटी काय माहिती आहे, दर्शन घेण्याचा एक योग असतो, त्याप्रमाणे तो योग आमचा नव्हता, त्यामुळे ते दर्शन आम्हाला सकाळी भेटलं. मग राहण्याची वस्ती, तर वस्ती आम्ही ह्याला केली, ते गणपती मंदिरजवळ एक केळकर लॉज म्हणून आहे, त्या ठिकाणी गेली. मी काय त्याचं हे नाही केलं, म्हणजे दर्शन काही दाखवलं नाही, कारण का की शेवटी त्याच्यामध्ये काही विशेष असं नव्हतं, साधं सोपं होतं, चांगलं होतं, पण काही वाईट नाही. समुद्रकिनारा या ठिकाणावरून स्पष्टपणे जाणवेल असा जाळी आहे, जाळीमुळे या ठिकाणी मंदिर आहे, गणपतीपुळेचं मंदिर. इथून थेट बाप्पाचं दर्शनसुद्धा घडतं कधी. तर आपण गेलं दर्शनमध्ये आपल्याला बाप्पामध्ये येतो लोक, त्याप्रमाणे दर्शन करतं. स्ट्रेट समोर लोक आहेत आता सध्या दर्शनाला, त्यामुळे ते आहे गर्दी, म्हणजे खूप गर्दी नाही पण आहे गर्दी. आमची मंडळी पण या ठिकाणी आहेत. गणपती बाप्पाचं मैदान दर्शन या ठिकाणी सगळं सोड होते मंदिरात. या अगोदर मी 2-3 वेळा आलो, ही तिसरी नाही 4थी वेळ. पहिली वेळ मी आलो जेव्हा ऐश्वर्या आणि प्रेषिता लहान होते, नवरा माझा नवसाचा पिक्चर पाहिल्यानंतर सगळ्यांना तशी एक हे झालं होता, आनंद, म्हणजे वाटत होतं की गणपतीपुळे जावं भेटायला. त्याप्रमाणे मग सगळेच जण आले, त्याप्रमाणे मी पण एक आलो. नंतर मग दुसरी वेळ प्रवीण आणि हीच फॅमिली आमची, पण जरा फुल फॅमिली होती, ओमनी घेऊन आलो होतो. त्यानंतर एकदा आम्ही गावावरून येत होतो, तर त्यावेळेला मोठी गाडी होती, टेम्पो ट्रॅव्हलर, सगळे पप्पा पण आले, माझे वडील आणि आई, सगळेच आम्ही फॅमिली आलो होतो. आणि आता ही 4थी वेळ. या ठिकाणी ज्या काही सुविधा आहेत
प्रसादाची वेळ, दर्शनाची वेळ सकाळी पहाटे 5 ते रात्री 9 आहे. आरतीची वेळ पहाटे 5, दुपारी 12, संध्याकाळी 7 आणि रात्री 8 मध्ये. प्रसादाची वेळ 12 ते 3, सायंकाळी 6:15 ते 6:15. जेवणाचा राधा कुठे गेली? राधा आणि कुठे? या ठिकाणी माहिती आहे, ती माहिती आपल्याला आहे की काय ना ती माहिती झाली. परमपूज्य या ठिकाणी आपण अन्नदान पावती वगैरे अन्नदान घेऊ शकतो. त्याच अन्नदानासाठी अभिषेकासाठी 75 रुपये आहे. विशिष्ट दिवस अभ्यास अभिषेकाला 151 आहे. वार्षिक अभिषेक 900, वार्षिक पूजाभिषेक 1500 रुपये, 21 वर्ष अभिषेक 2100 रुपये, वर्षातून 1 दिवस प्रमाणे देणगी आपण 11 ते 20 करू. हे प्रसादालय आहे. दुपारी 12:30 ते 2 या ठिकाणी प्रसाद प्राप्त होतो. संध्याकाळी 7:15 ते 8:15. श्री सिद्धी गणपतीपुळे अभिषेक. काही महत्त्वाचे जे भाग आहेत ते थोडे तुम्हाला दाखवतो. विशेष करून जे भक्तनिवासबद्दल माहिती आहे ती जर तुम्हाला प्राप्त झाली तर ती देण्याचा मी प्रयत्न करतो. आमचं दर्शन झालं, दर्शन होऊन निघालो आहेत आम्ही. या ठिकाणची मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो जरा काय आहे. भक्तनिवास या ठिकाणावरून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर मला वाटते आहे लांब. आणि जरा माहिती द्यायची म्हटली तर तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे, म्हणजे तुम्ही संपर्क करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. भक्तनिवासचा डॉमेट्रीमध्ये तुम्हाला 50 रुपये देणगी आहे. डॉमेट्री बेड प्रत्येक व्यक्तीला 100 रुपये आहे. 2 बेड एकत्र 350 रुपये. 2 बेड नॉन AC 500 रुपये आहे. ज्यादा देणगी देणगी मूल्य 100, ज्यादा व्यक्ती ते 150. त्यानंतर 2 बेड नॉन AC बाल्कनी, 2 बेड नॉन AC बाल्कनीचे 600 आहे. बाल्कनी असणार आहे असेल तर. आणि त्यात जास्त माणसाला 20 रुपये आहेत. 3 बेड जर असेल आणि नॉन AC घेतले आपण तर 700 रुपये. आणि 3 बेडचा चौथा जर असेल तर 150 रुपये, म्हणजे 850 रुपये. आणि 2 बेडचा AC 950 आहे. आणि त्याचा एक्स्ट्राला 200 रुपये आहे. अशा प्रकारे चेक इन सकाळी 10चा आहे आणि चेकआउट सकाळी 9चा आहे. लिफ्ट आहे, त्याला जनरेटर सुविधा आहे, गरम पाण्याची सोय आहे आणि निसर्गरम्य परिसरात आहे. आपण जाताना बघितलं होतं, कदाचित त्याच गाडी रस्त्याने गेलो आपण, परत मी तुम्हाला दाखवतो. या प्रकारे भक्तनिवासची व्यवस्था केलेली आहे. चांगलं आहे. म्हणजे इतर ठिकाणी पैसे मोजण्यापेक्षा आपण जर या ठिकाणी राहिलो, फक्त कसं आहे की त्यापासून मंदिर थोडं लांब आहे. आपली स्वतःची गाडी वगैरे असेल तर बरं पडेल, नाही तर मग तुम्हाला तिथून सार्वजनिक वाहनाची सोय असणार आहे. तिथे लाडू प्रसाद 25 रुपये एक पॅकेट आहे. लाडू एकच लाडू असतो त्या ठिकाणी. या ठिकाणी ते मान्य उदयजी सामंत साहेब यांनी केलेलं आहे. घेतलं ना प्रवीण. राधा कुठे आहे? राधा तू चालत राहा. दोघंही हसत आहेत, सगळे आरामात त्यांचं खुश आहेत. असेच खुश राहा, नाही तर परत तोंड वाकडं कराल एकमेकांवर. असं काय करू नका. जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्ती असतात सगळ्यांना समजून घ्यायचं असते. त्याप्रमाणे ते पॅकिंग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न. काय ते बोलून घेऊ ते. चला बाहेर जाण्याचा मार्ग जो आहे तो बहुतेक इकडून निवडण्याची शक्यता वाटते मला. खालून पण नाही निवडायचं. बरं झालं सरळ जात आहेत ते. ये चायला कानात काहीतरी सांगायचं आहे. नाही आम्हाला नाही का सांगायचं. मलाही भरपूर आहे तुझ्या देवाने.
याचा फोटो काढतो मी सांगताना. हा प्रवीण काहीतरी उंदराच्या गाणं सांगतोय. दादा ताई घ्या सांगतोय उंदराच्या गाणं. सगळ्यांसाठी मागतोय, एकट्यासाठी जेवढी लोक आहेत त्याच्यामुळे सगळ्यांसाठी मागितलं. ठीक आहे. साहिल काय मागणार आहे तिकडे बाप्पा उंदराच्या गाणं. चल कुठे गेले? इथून चालला रस्ता. हा रस्ता रॉंग रस्ता आहे. या रस्त्यावर धोका आहे. इकडंच असं जायचं नाही ना, हा रस्ता जातो ना. हा रस्ता जातो ना तिकडे जात. कुठून तिकडून जायचं तर माती भीती लागणार तुम्हाला. इकडे लागणार नाही. कॅन्टीन पण आहे ना, काहीतरी बघता तरी कॅन्टीन पण आहे ना. मला वाटलेलं आहे शेवटी अनेकांसमोर माझं. आणि शेवटी काय मी ह्याला फसवणार होतो, तसं तो फसणार नाही. पण मी बोललो तो फसला असता. पण बायको पुढे आपलं काय चालू शकत नाही. त्यामुळे नाही, पण काहीतरी घ्यायलाच पाहिजे. बरोबर आहे. इथे थोडे पैसे दिल्याशिवाय कसं चालेल ना. काहीतरी इथे काही हे नाही. आपले रोपं वगैरे आपण गेल्या वेळेला घेतली होती इथून, ते मात्र बंद झालं वाटतं आता. नाश्ता पाणी पुढे करण्याचा विचार आहे इथं. नको हां, आणि माती हो. चला या, इकडे पण भरती आहे. चला काय ना, हा जरा आम्हाला ना हे करत गावी घरी नाही जायचं. जायचं रे, मग? चेक करायचं होतं रे बा. मातीची भांडी पण आहे. 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोचायचं घरी. मातीची भांडी पण. सेट कसं आहे बघा नको नको तो रस्ता. चारच वस्तू 300 रुपये. नाश्ता पण ते व्हेज आहे तर व्हेज. आता गणपती आहे. आपण पुढे जाऊया. आता आज हे नाही खाऊ शकत ना. आम्ही नाही खात. त्याच्या अंगात बघते त्याची तरी तुम्ही काय करू नका. नाही, बरोबर आणि कधी आजपर्यंत नाही. आणि मालवणी मसाला शिजवायचा वेगळं इथे. नाही, असं आहे. चला या इकडे, पुढे पुढे आहे बघते. या ये ना इकडे, पुढे आहे ते दुकान मेन. आता थोडंच राहिलं. एवढं पार केलं की मी जिंकलो. पुढे आहे ना मेन योजकचं. योजकचं पुढे आहे ना मेन मुख्य आहे. नसलं तर परत तुम्हाला तेवढा ताळ सॉरी लागणार. सॉरी. मागे यायला पहिलं सांगते, आहे तर सांगा. माणूस सगळं जग जिंकू शकतो, सगळं बायकोला जिंकू शकत अरे नाही. तसं नाही, पण त्याला नसेल पण तयार कर. बघा तो माणूस तो तर त्याला महाभयंकर माणूस. तसं नाही, परत मी उगाच एवढं सगळं घेते घरी जा. आता तो आपल्याला योजकचा आपण स्वतः विकत होतो. तर माहिती काय आहे. करणार आपल्याला देणार? तो काय देऊन तो देणार? देऊन देत नाही, त्यांना आवडतं घेतील नाही एखादं काय. त्याला विचारलं वहिनीकडे नाही बोलले. आता योजकचा माल केव्हा घेऊन तुमच्याकडे हा वहिनी योजक कुठे आहे? तिथे लिहिलेलं आहे ना योजक तिथे. अजून उघडलं ना. नंतर घेऊया. कसं वाटतं चंद्राची कणकवली ब्रँड. या मी सांगितलं तरी पुढे आहे म्हणून, पण ऐकत नाही माझं. हे बघा इथेच आहे. मग तेच नाही, हे बघ ना, मी बोललो ना तुला पुढेच आहे म्हणून. इथे काय फारसं होईल असं वाटत नाही, पण सांगता येत नाही. मुंबई मलाडचे बनवलेल्या वस्तू इथे विकत घेऊ शकतात ते लोक.